मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। मोदींच्या कृपेने 1 लाख महिलांना काळ्या पाण्याची शिक्षा, अपमान निधीवर बोलणारे प्रधानमंत्री, कापसाच्या भावावर बसले शांत, शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांची टीका। प्रतिनिधी यवतमाळ। जिल्हाभरातील हजारो बचत गटाच्या महिलांना सकाळपासून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभे ठिकाणी बसने आणून सोडण्यात आले। बसमध्ये जेवण आणि पाणी दिल्यानंतर दिवसभर मात्र या महिलांना पाण्याशिवाय बसवून ठेवण्यात आले। नरेंद्र मोदी यांच्या कृपेने या महिला दिवसभर उन्हाने तापलेल्या मंडपात अन्न आणि पाण्याशिवाय रात्रीपर्यंत तडफडत होत्या। ही काळ्या पाण्याची शिक्षा आज लाखो महिलांनी भोगली। विशेष म्हणजे सर्वाधिक कापूस पिकवणाऱ्या जिल्ह्यात येऊन कापसाच्या भावावर न बोलता फक्त अपमान निधीवर बोलल्याची टीका शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी केली आहे। नरेंद्र मोदी यांची सभा होण्यापूर्वीच जिल्ह्याभरातील शेतकरी नेते तसेच विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध करण्यात आले। एकालाही शेतीविषयक प्रश्न विचारण्याची मुभा देण्यात आली नाही। महिला बचत गटाच्या महिलांना तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागला। अनेक महिला आपल्या लहान मुलांनाही सोबत घेऊन आल्या होत्या, त्यांना दिवसभर पाणी देण्यात आले नाही। मोदी हे तब्बल 1.5 तास लेट आल्यामुळे सभा संपायला रात्र झाली। प्यायला पाणी नाही आणि वॉशरूमची जवळपास व्यवस्था नसल्यामुळे महिलांचीच नव्हे तर पुरुषांचीही कुचंबना झाली। नेमके याच कारणाने मोदींचे भाषण सुरू होताच महिलांनी मंडपाच्या बाहेर पडण्यास सुरुवात केली। हजारो महिला भाषण संपण्यापूर्वीच बाहेर पडल्या होत्या। असाच प्रकार सन 2019 मध्ये पांढरकवडा येथील सभेत झाला होता। तेथेही साधे पिण्याचे पाणी सुद्धा महिलांना देण्यात आले नव्हते। यवतमाळ येथील काही भागात 1.5 किलोमीटर दूर पार्किंग ठेवल्यामुळे कार्यक्रमस्थळी जाताना महिलांना कमालीचा त्रास सहन करावा लागला। विशेष म्हणजे पाण्याची बॉटल कोणीही फेकून मारू नये म्हणून सिक्युरिटीवाल्यांनी जेवणाचे साहित्य तसेच पिण्याचे पाणी सोबत नेऊ दिले नाही। दुसरीकडे अत्यंत गरमी असताना पिण्याचे पाणी सुद्धा पाजले नाही। त्यामुळे लाखो महिलांना काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागल्याचा आरोप सिकंदर शहा यांनी केला आहे। पाण्याची डबल आम्ही हे तुमचं जे अभियान आहे तुमचं सक्षमीकरणासाठी तुम्हाला माहिती देण्यासाठी सभा होती, परंतु तुम्हाला व्यवस्था व्हायला पाहिजे उपाशी राहण्यासाठी व्यवस्था आहेत का? मग पाण्याच्या बॉटला सुद्धा नाही, जेवण नाही, काही माझ्याकडे नियोजन नाही। माझ्याकडे असतात तर मी तालुक्यात 20 सेंटर तयार केले असते। एकाच ठिकाणी नसते हे जेवणाचं 2-4 ठिकाणी लागत होतं। 10 ते 15 गावाचं नियोजन ठेवा लागत होतं की हे गाव या ठिकाणी जेवण करा। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।